शासकीय आश्रमशाळा मोर्शी येथे रुपाली चाकणकर यांनी भेट दिलेली आहे। या आश्रमशाळेत विद्यार्थिनीनं गळफास घेत आत्महत्या केली होती। दरम्यान भारत न्यूजची बातमी पाहताच रुपाली चाकणकरांनी शाळेला भेट देत या ठिकाणी कारवाई केलेली आहे। रुपाली चाकणकर त्या ठिकाणी लाईव्ह आहेत, आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी सुनील फगडे या ठिकाणी आपल्याला लाईव्ह दृश्य दाखवतात। रुपाली चाकणकर त्या ठिकाणी आहेत, पाहूयात रुपाली ताई काय म्हणतात। शासकीय आश्रमशाळेत इथे 24 तारखेला एका 10वीतल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली, त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेलो आहे। माझ्या समवेत आयोगाचं माझा स्टाफ असेल, त्याचबरोबर तपास अधिकारी आहेत, जिल्हा महिला बालविकास विभाग, संबंधित सर्व शासकीय यंत्रणा या ठिकाणी उपस्थित आहेत। यामध्ये संबंधित जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला बंदच होतं ना, ते मुलींनी सांगितल्यावर आले की त्या मॅमनी दरवाजा उघडला, त्यावेळेला त्या मुलींना शिकायला गेली, फाशी घेतली। त्याचा 28 मध्ये त्या दिवशी तिच्या बाजूला त्याच्या मुलगी होती, तिला पण माहिती दिली। असं निष्ठेपणा या सगळ्या अधिकारीच करतायत म्हणजे फक्त दिखावा आणि निष्ठेपणा समजा आज तुम्ही येणार होते व्हिजिटसाठी म्हणून एक दिखावा म्हणून करायला घेतला नाही, आता नाही करायला पाहिजे। हो, मग आमचा पाठपुरावा मॅडम पुढच्या महिन्यात 10 दिवस पाणी सुद्धा नव्हता, बिस्लरीचे पाणी आणा जायचं रोजच्या त्या साईडला 1 महिन्यापूर्वी 10 दिवस पाणी सामान्य कार्यकर्त्यांचा तर विषय सोडणे, मंत्री महोदय येतात सांगतात, त्याच्यावरती काय उपाययोजना होत नाही। तुमच्यासारखे जर समजा मंत्री महोदय येतात त्यांचं नाही त्यांना जर ऐकत नाही प्रश्न, आदिवासी मंत्री आणि शिक्षक कर्मचारी पण इथं वाचतायत नसतात, वॉचमॅन पण इथं नाही, रात्रीची तर लाईटची तर व्यवस्था नसते। आम्ही इथं 9 ते 10 वाजेपर्यंत होतो त्या दिवशी, इथं समोर पण लाईट नाही, पूर्ण अंधार नाही।